आज आपण नवीन पद्धतीचं वरण करत आहोत। हे बघा, मी घेतलेली आहे तुरीची डाळ आणि हे घेतलेलं आहे तांदूळ। हे मी दोन्ही पण धुवून घेतलेलं आहे। आता ह्या तुरीच्या डाळीमध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि हे लावून द्यायचं आपण कुकरला। कुकरला लावल्यानंतर पुन्हा त्याच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण त्याला देणार आहोत फोडणी। नवीन पद्धतीचं आज मी तुम्हाला वरण सांगत आहे। हे अशा पद्धतीने डाळीमध्ये टमाटर टाकून डाळ शिजून घेतली ना तर वरणाला चव खूप छान येते। हे आपण लावणार आहोत आता कुकरला। हे बघा, आपण कुकरमध्ये डाळ आणि भात लावलेला आहे। हे बघा, आपला डाळ आणि भात शिजलेला आहे। आपण आता ह्या वरणाला फोडणी देणार आहोत। हे बघा, हे पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल। हे आपण घेतलेली लसण अद्रक खोबऱ्याची पेस्ट आणि ही कोथिंबीर आणि हा घेतलेला आहे कढीपत्ता। आता आपण टाकणार आहोत वरणाला फोडणी। हे बघा, हे तेल टाकलेले आहे। आता त्याच्यामध्ये टाकायची मोहरी। आता टाकायची लसण अद्रक खोबरं कोथिंबीरची पेस्ट। त्याच्यामध्ये टाकायची हळद आणि याला रईने फिरून घ्यायचं। हे बघा, आपण हे वरण रईने फिरून घेतल्यावर सगळं टमाटर त्याच्यामध्ये पेस्ट मस्त मिक्स झालं। आता ते टाकायचं आपण फोडणीला। लसणची खोबऱ्याची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे। आता कढीपत्ता टाकायचा, लाल चटणी टाकायची, थोडासा अंबारी मसाला टाकायचा, हलवून घ्यायचं छान याला। आता टाकायचं याच्यामध्ये वरण। हे बघा, आपण वरण टाकलेलं आहे। आता याला छान उकळी येऊ द्यायची। चवीनुसार टाकायचं मीठ। वरणाला छान उकळी येऊ द्यायची। हे बघा, आपल्या वरणाला छान उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये टाकायची आपण छान कोथिंबीर। हे बघा, आपलं वरण किती छान तयार आहे। असं वरणामध्ये टमाटर टाकून वरणाला फोडणी दिल्यावर खूप छान वरण लागतं, टेस्टी लागतं खूप खायला। एक वेळ नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।